मैया लक्ष्मी का मन भी मगन हो गया, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू
अमित राणा जी का, ये आपने मुझे यहाँ पे बुलाया। जय श्री राम। एक बार सभी का हाथ ऊपर करके जय श्री राम। भारत माता की, भारत माता की। सभी का मैं दिल से नमस्कार करना चाहूंगी और हमसे हमारे आज के आप सभी के प्रिय हंसराज जी रघुवंशी, इनका एक बार जोरदार ताली बजा के हमारे गांव में स्वागत होना चाहिए। भैया आपको इतना जरूर रिक्वेस्ट करूंगी कि ये मतदार संघ में कड़ू बहुत हो गया है। कड़ू हमारे मराठी में बोलते हैं कड़वा हो गया है। कच्चा करेला खाए तो कैसे हो जाता है मुंह में, कड़वा हो गया है। तो ये मतदार संघ को भी गुड़ की जरूरत है, मीठे की जरूरत है। तो आपकी वाणी से, हमारे भोलेनाथ की विचारों से यहाँ पर सभी का आनंद करके जाए इतना विनंती करूंगी। आणि सगळ्यांना माहिती आहे काही बोलायची गरज नाही आहे, पण येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये या मतदारसंघामध्ये केलेले जे काम आहे, कोण आहे साऊंड वाजवा रे बाबा, कोण आहे, कोण आहे? ओ साऊंड वाले बाबा, जोर से बजाओ भाई, देश की आवाज है ये। अचलपुर की आवाज देश के उच्च स्तर तक पहुंचनी चाहिए। कड़वाहट कम होके मिठास का वाणी या अचलपुर मतदार संघ में होना चाहिए, उतनी तेज आवाज ये मतदार संघ में चाहिए। आज मी आपल्याला सांगते की या मतदारसंघामध्ये 5 वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघासाठी मी काय काय केलं। 2 वर्ष तुमचे आणि आमचे पूर्ण विश्वाचे कोविड मध्ये गेले। त्याच्यानंतर जेवढा वेळ मला माझ्या जिल्ह्यासाठी भेटलं, या जिल्ह्यासाठी जे कार्य मला करायचे होते, शकुंतला गाडी, अरे एवढे मोठे दादा आहे माझे, तुम्ही मागे कोणाचे लागले, बाईच्या। मला तर हेच कमाल वाटते माझ्या दादाची। मोठे भाऊ आहे, ते म्हणतात माझ्या आईने मला नाव बडा विचार करून ठेवला, बच्चू। दादा आता बच्चूला 20 वर्ष झाले ना या मतदारसंघामध्ये, मोठे झालेच नाही का बच्चू अजून? मी आपल्याला सांगते, शकुंतला गाडी या मतदारसंघाची, शेतकऱ्यांची, या तालुक्याची, प्रत्येक शेतकऱ्यांचे मनातली आवाज म्हणजे शकुंतला गाडी। जे एवढे वर्षापासून जे सगळे लोक इथे राजकारण करत आहे, फक्त नावापुरता राजकारण करणं, ग्रामीण मध्ये सरपंचांना जेलात टाकणं, जे युवक त्यांच्या सोबत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं, जे लोक त्यांच्या रॅलीमध्ये त्यांना निमंत्रण करत नाही त्यांच्या रॅल्या परमनंट कॅन्सल करून घेणं, बरेचशे लोकांचे वर केस लावून घेणं, हे सगळी गोष्टी राजकारण नवनीत राणाला जमत नाही। नवनीत राणाचा राजकारण म्हणजे ज्या लोकांचे डोक्यावर छत नाही त्या लोकांचे डोक्यात छत देण्याचं काम नवनीत राणाचा राजकारण आहे। अरे नवनीत राणाचा राजकारण म्हणजे कोणालाही, ते काय म्हणतात माहिती माझे दादा, गध्याला निवडून आणा म्हणे पण नवनीत राणाला पाडा। गध्याला निवडून आणा म्हणे पण नवनीत राणाला पाडा। मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, नवनीत राणाला तुम्ही पडून देणार आहे काय? मग इथून गोडाची सुरुवात होऊन जाते। आणि मी एवढंच सांगते, हा काही जिल्हा परिषदचे इलेक्शन नाही आहे, हा काही ग्रामपंचायतचे इलेक्शन नाही आहे, हा काही नगरसेवकाचे इलेक्शन नाही आहे, हा काही आमदारकीचे इलेक्शन नाही आहे।
देशावर प्राईम मिनिस्टर कोण बनन त्याच्याकरिता हा मतदान होणार आहे आणि त्याकरिता आपल्याला मतदान करायचं आहे. अरे देशावर मोदी 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 देशावर उच्च स्तरावर अरे बाबा प्रधानमंत्री कोण बनणार आहे मागून आवाज आली पाहिजे. आता राहुल बाबा तर बनणार नाही मग मतदान कोणाला करावं लागेल. शेतकऱ्यांसाठी जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे कपास सोयाबीनचे जे भाव आम्हाला भेटत नाही त्याकरिता मोदीजींनी स्पष्ट मला सांगितलं आहे की एकही शेतकरी माझा मी वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसान भरपाईसाठी देवेंद्र फडणवीसजींनी दर्यापूरमध्ये अनाऊन्स करून दिलं आम्हाला की 4,000 कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी आम्ही बाजूनी ठेवले आहे. आचारसंहिता जशी संपली त्याच दिवशी सगळ्यांचे वाटप आम्ही सुरू करू. त्या पद्धतीची सरकार आमची महाराष्ट्रामध्ये आहे. आज या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं काम मला जे वाटते अचलपूर मतदारसंघासाठी रघुवंशी जी मैं भी आप लोगों के जैसी हूँ पर आप जैसी सुरीली आवाज नहीं है वो फरक है. पर अचलपूर मतदारसंघासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये जर अचलपूर हा जिल्हा झाला पाहिजे त्याकरिता जर आपल्याला वाट पाहत आहे तर आपल्याला मोदीजीची सीट म्हणजे कमळ या चिन्हावर आपल्याला मतदान करावंच लागेल. नाही ते असे खूप सारे लोक येईन 20-20 वर्ष फक्त टाक्यावर चढण गड्डा करण मशानभूमीत नाग घेऊन जाईन कोणत्या कंपन्यात नागोबा घेऊन जाईन फक्त एवढंच प्रकरण या मतदारसंघामध्ये राहील. किती लोकांना वाटते की अचलपूर हा जिल्हा झाला पाहिजे त्यांनी हात वरती करा. अरे मी तुम्हाला सांगते जर जिल्हा आपल्याला हवा आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये पंतप्रधान मोदीजी जोपर्यंत केंद्रावर परत 2024 पर्यंत बसत नाही तिथपर्यंत आपला अचलपूर जिल्हा होत नाही आणि अचलपूर जिल्हाही होणार आणि देशावर 2024 मध्ये आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच होणार. शकुंतला राम अब नेताओं जैसे भाषण और नारे नहीं चलेंगे. नेता आगे ही आगे आगे ही आगे. अब जनता का हाथ नेता के हाथ में होगा. जनता भी साथ चलेगी और नेता भी साथ चलेगा. ना कोई आगे होगा ना कोई पीछे होगा. जे तरीके से या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मी गेल्या 5 वर्षापासून काम करत आहे अरे त्या पार्लमेंट मध्ये नवनीत राणा घाबरत नाही कोणाला अजिबात घाबरत नाही. अरे घाबरली असती तर 14 दिवस जेलात गेल्यानंतर तोंड सुद्धा उघडला नसता आणि 14 दिवस जेलात जाऊन सुद्धा या मतदारसंघाचे प्रत्येक प्रश्न त्या पार्लमेंट मध्ये बोलण्याची ताकद मी ठेवली. मी आपल्याला शब्द देते ज्या पद्धतीने शकुंतला परत ब्रॉडगेज म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये धावी. येणाऱ्या भविष्यामध्ये माझा अचलपूर हा जिल्हा होईल. जिल्ह्याने खूप मोठा विकास खूप आपल्या लोकांची प्रगती होईल त्याकरिता. आणि या आमदारांना माझा एक प्रश्न आहे त्यांनी माझे समोर यावे. 20 वर्षाचा अनुभव आणि फक्त 5 वर्षाचा अनुभव त्यांनी अचलपूर मतदारसंघासाठी एक कंपनी दाखवा. त्यांनी बेरोजगार मुलांसाठी एक कंपनी आणून दाखवली काय. 20 वर्षामध्ये एक कंपनी आणि कामगार मंत्री असताना सुद्धा फिन्ने मिलचा प्रश्न मार्गी लावू शकला नाही. आणि माझा शब्द आहे की जेवढे कामगार माझे फिन्ने मिल मध्ये काम करत आहे एकालाही मी घरी बसू देणार नाही आणि माझी फिन्ने मिल मी परत सुरू करून देणार आहे. एवढा शब्द मी आपल्याला देते. आपको मराठी समजती है नहीं. गाड़ी की साइड में है तू अंदर आ अंदर ये
लेफ्ट साइड से अंदर भैया के ऊपर मी काली के पास में है कि तू आपला जास्त काही वेळ घेत नाही, पण मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन की अमरावतीमध्ये आमचे डॉक्टर उमेश कोल्हेचा प्रकरण सगळ्यांना आठवत असेल. आज त्यांचा वाढदिवस आहे. कारण एक आपले हिंदू विचारधारावर चालणारा उमेश कोल्हे ज्या पद्धतीने त्यांचा गळा कापण्यात आला, त्याला रोडवर मारण्यात आलं, त्याच्यानंतर आमचे मोठे भाऊ म्हणजे माझे मोठे भाऊ जे आत्ताही सुद्धा बच्चूच राहिलेले आहे, ते मंत्री होते. त्यांच्या सोबत एक महिला आमच्या या जिल्ह्यामध्ये कॅबिनेट मंत्री होत्या. पण ते कोल्हे प्रकरणामध्ये जेव्हा गळात कापण्यात आलं त्यावेळेस त्यांनी काय चौकशी लावली होती की चोरी म्हणून तुम्ही दाखवा. काय म्हणून दाखवा? चोरी म्हणून त्या उद्देशाने त्याचा गळा कापण्यात आलं. जेव्हा मी ते आवाज केंद्रामध्ये उचलली आणि उचलल्यानंतर आज 11 लोक जेलाचे मागे आहे. जे प्रकरण हिंदू विचारधारावर चालणारा उमेश कोल्हे होता, त्याला ज्या उद्देशाने मारण्यात आलं होतं, आज त्याचे 11 पैकी 11 आरोपी जेलाचे मागे आहे. अरे माझी विचारधारा मी राजकारणासाठी सोडणार नाही आणि मतदानासाठी मी माझी विचारधारा आयुष्याचे शेवटच्या टोकापर्यंत कधीच सोडणार नाही. राम ही राम होगा, इसके सिवाय कुछ नहीं होगा. बरेचसे लोक म्हणतात की कॉम्पिटिशन आहे, 2 दिवसात आपलं इलेक्शन आहे, की कॉम्पिटिटर होईल, कॉम्पिटिशन होईल, जातीपातीचं राजकारण होईल. अरे माझी एकच जात आहे, जिथे लोकांना माझी गरज आहे तीच माझी खरी जात आहे आणि त्याच जातीसाठी मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा महाराष्ट्र निर्माण केला तेव्हा त्यांनी जाती नाही पाहिली, फक्त महाराष्ट्राच्या हिताकरिता त्यांनी महाराष्ट्र निर्माण केला. त्या विचारावर चालणारी नवनीत राणा आहे. अरे कितने आए कितने गए, 2019 में तुम पराभूत कर नहीं सके तो 2024 में कहाँ कर पाओगे. जब मोदी जी मेरे साथ खड़े हैं, मोदी जी मेरे पीछे खड़े हैं, तो किसी को भी गिराने की किसी की लायकी नहीं है. मैं आप लोगों से मी आपल्याला एवढीच विनंती करते, जरा अचलपूर जिल्हा पाहिजे तर कमळ या चिन्हावर मतदान करा लागेल. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लोक म्हणत होते अमरावतीमध्ये येऊ शकत नाही. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मी अमरावतीमध्ये आणलं. लोक म्हणत होते विमानतळ पूर्ण होणार नाही. विमानतळ मी सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत ते काम पूर्ण होईल आणि या वर्षी माझी अमरावती उडान घेईल. ते काम मी माझ्या अमरावतीमध्ये केलं. अरे पायलट ट्रेनिंग अकॅडमी मी माझ्या जिल्ह्यामध्ये आणली. टेक्सटाईल पार्क जे देशात फक्त 7 ते 1 टेक्सटाईल पार्क मी माझ्या जिल्ह्यामध्ये आणला आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 लाख मुलांना त्या टेक्सटाईल पार्क मध्ये रोजगार भेटन. ती कमाई मी माझ्या जिल्ह्यासाठी केलेली आहे आणि ते बेरोजगार मुलांसाठी मी केलेली आहे. मी आपल्याला फक्त विनंती करायला आली आहे की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि येणारे 2 दिवस उद्या हनुमानजीचा जन्म उत्सव साजरा करणार आहे. माझे हनुमान, आपले हनुमानजी, आपण त्यांचा जन्म उत्सव साजरा करणार आहे. आशीर्वाद भेटावं तर कसं भेटावं? रामनवमी साजरी केली, उद्या हनुमान जन्म उत्सव साजरा करणार आहे. अरे एक नवनीत राणा एवढी भारी आहे की महाराष्ट्रातून सगळे मोठे लीडर मला पळासाठी अमरावती येत आहे. आजच त्यांची सभा झाली आणि त्यांना इथे यावं लागून राहिलंय की एक नवीन व्यक्ती ज्याचा बाप एक नवनीत राणा, एक अशी महिला जिचा बाप बॉर्डरवर लढून या देशासाठी योगदान जिचं आहे, ज्यांनी सेवा दिलेली आहे, त्यांची मुलीला पाळण्यासाठी एवढे मोठे मोठे नेत्यांना मुंबईवरनं अमरावती यावं लागतंय. मला वाटते अमरावतीची सून चांगल्या पद्धतीने काम करत आहे म्हणून या मोठ्या नेत्यांना अमरावती यावं लागून राहिलेला आहे आणि तिची पावती खऱ्या अर्थाने त्यांनी आज मला दिलेली आहे. मी आपल्याला फक्त नम्रपणे विनंती करेन की मी कामावाली कार्यकर्ता आहे, मला आपली साथची गरज आहे. प्रत्येक मत आपला
जर या देशाकरिता पडलं, हे मत नवनीतराला टाकू नका. हा मत देशाच्या हिताकरिता टाका. हे मत देशाच्या प्रधानमंत्री करिता टाका. हे मत 370 साठी टाका. हे मत राम मंदिर, या राम मंदिर, हे मत जे टाकणार आहे आपण, ते ज्यांनी राम भगवंताच्या 500 वर्षाचा इतिहास मोडला त्या व्यक्तीकरिता मत टाका. अरे काँग्रेसच्या लोकांनी 27 ऍडव्होकेट लावले. किती? 27 ऍडव्होकेट लावले होते की राम मंदिर नाही झालं पाहिजे. आणि एक माणूस येते, देशाचा प्रधानमंत्री 10 वर्षामध्ये 500 वर्षाचा इतिहास मोडते आणि राम भगवंतांना त्या ठिकाणी विराजमान करते. त्याकरिता एक मतदान तुम्ही करा. अरे जो राम को लाए है, जो राम को लाए है, और फिर एक बार देश में जोपर्यंत हा भगवा आपल्या रक्तात आहे ना, या जिल्ह्यात दुसरा कोणताही कॉम्पिटिटर येऊ शकत नाही. आमच्या रक्त प्रत्येक थेंब हा भगवा आहे. अरे ज्या दिवशी रक्तात हिरवा निर्माण झाला त्या दिवशी घरी बसू, पण या मैदानात लढणार नाही. जोपर्यंत जिवंत या रक्तामध्ये फक्त भगवाच, फक्त भगवा, फक्त भगवाच या देशावर लहराणार आहे. त्याकरिता मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची अपेक्षित आहे. किती लोकांना वाटते की मी 2024 परत या मतदारसंघ खासदार म्हणून रिप्रेझेंट केलं पाहिजे? हात वरती करून मला आशीर्वाद द्या. मी आज आपल्याला एवढीच विनंती करायला इथे आली होती. आणि आमचे गेस्ट हंसराज जी, आपके नाम में भी राजी है, राज करने आए हैं आप धरती पे, भगवान के भक्त हैं. और हमारे क्षेत्र में जो आता है वो परमानेंट होके जाता है. मैं भी गेस्ट होके आई थी और परमानेंट हो गई अमरावती की बहू. तो मैं आप लोगों का भी स्वागत उतने ही आपकी टीम का करती हूँ. हमारे अमरावती की एक स्पेशलिटी है, जो आता है इतना प्यार देता है कि वो कहीं पर भी जाए अमरावती को जरूर याद रखता है. क्योंकि ये अमरावती की नगरी अंबा नगरी है. ये अमरावती की नगरी गाडगे महाराज के विचारों पे चलने वाली नगरी है. अमरावती की नगरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के विचारों पे चलने वाली नगरी है. अमरावती नगरी हाँ महात्मा ज्योतिबा फुले की विचारों पे चलने वाली नगरी है. तो इस जिले में संतों का वास हमारे लोगों के विचारों में चलता है. जो संतों के विचार पे नहीं चलता, अमरावती उसे कभी नहीं चलाती है. और जो संतों के विचारों में चलती है, अमरावती उसके साथ हमेशा रहती है. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. अमरावती में क्या खिलेगा? अमरावती में क्या खिलेगा? खिलेगा ना? मेरे देश के प्राइम मिनिस्टर जिंचा एकच नंबर अमरावतीच्या विकासाचा. माझी अमरावती कर, माझे अमरावतीची शकुंतलाचं अचलपूर जिल्हा झाला पाहिजे. त्याच्याकरिता अमरावतीमध्ये विमानतळ लवकर उडला पाहिजे, त्याचा नंबर. अरे मेलघाट माझा टुरिझमच्या पॉइंटवर आला पाहिजे, त्याच्याकरिता. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी भेटली पाहिजे, त्याचा नंबर. माझे मुलं अमरावती सोडून पुणे मुंबई नाही गेले पाहिजे, त्यांना इथेच रोजगार भेटला पाहिजे, त्याकरिता. आणि माझे गोर गरीब जेवढेही निराधार श्रावणबाळचे लोक आहे, ज्यांचे महिन्याचे पगार मी 1500 रुपये केले, येणाऱ्या भविष्यामध्ये त्या प्रत्येक बुजुर्गांना, हँडिकॅपला, मतिमंदला, प्रत्येक या वर्गाला 3000 रुपये महिन्याचे भेटला पाहिजे, त्याकरिता मी मनापासून प्रयत्न करत आहे. आणि एवढंच बोलून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि माझे शब्दाला मी इथेच विराम करते. एक गाना है आपकी वाणी का जरूर सुन के मैं यहाँ से जाऊंगी. तो अरे शहर में क्या, शहर में क्या, शहर में क्या. बहुत बहुत धन्यवाद.
कलिंग भैया आपका दिल से धन्यवाद। सभी स्वाभिमान अलग अलग संगठनों की तरफ से जो कार्यक्रम लिया गया है, भारतीय जनता पार्टी के मेरे सभी पदाधिकारी, मैं तो छोटी सी कार्यकर्ता हूँ, पर जितने भी सीनियर कार्यकर्ता यहाँ पर है सभी का दिल से मैं बहुत बहुत धन्यवाद करूंगी। और एक बार जय श्री राम।